मुखेड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतात दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी पहाटे 1 वाजेच्या दरम्यान 1.5 वर्षाची नर जातीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने मगरी शेतातून पकडले आहे। मात्र शेतात अचानक मगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळून आल्याची माहिती आहे। घोटका येथील शेतकरी शेषराव यादव कदम यांच्या शेतात मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनर यांनी वनपाल धोंडगे यांना मंगळवारी पहाटे दिली। वनपाल शंकरराव धोंडगे, वनरक्षक अरुण राठोड व सर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी लागलीच शेतात धाव घेत मगरी चिमट्याच्या साहाय्याने पकडले। त्यानंतर सकाळी 11 वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मगरीवर डॉक्टर धनराज मुर्कीकर यांनी प्राथमिक उपचार केले। सध्या ही मगर वन क्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे। या कामास नांदेडचे उपवनरक्षक केशव बावळे, सहाय्यक वनरक्षक भीमसिंग राठोड, मुखेडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर हराड, निखिल हिवरे यांनी मार्गदर्शन केले, तर वनरक्षक धमपाल सोनकांबळे, लक्ष्मण पांडुरंगे, शेख महबूब प्रभू राठोड, नदान शेख व ब्रह्मा राठोड यांनी परिश्रम केले आहे। ना